हॅलो फ्रेंड, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बोंबील स्टफ फ्राय। तर मग त्याची रेसिपी आपण पुढे बघणार आहोत। इथे मी अख्खे बोंबील घेतलेले, त्यांना मी मधून कट करणार आहे। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कोळणीकरणात सुद्धा कट करून आणू शकता। बघा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कट करायचे ते। इथे मी बोंबील घेतलाय आणि सुरीच्या मदतीने मी त्याला मधून एक कट मारणार आहे। हे बघा तुम्हाला दाखवते मी आता। हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे, मग आपल्याला बोंबील स्टफ करण्यासाठी ते इझी होऊन जातं। आपण आता एक एक करून सर्व बोंबील कट करून घेणार आहोत। हे आपले सर्व बोंबील कट करून झालेले आहेत। बघा मस्त छान मध्ये कट आलेली आहे, कुठेही असे आजूबाजूला कट झालेले नाहीत। आपल्याला अशा पद्धतीने सर्व कट करून घ्यायचे आहेत। आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। मी मॅरिनेटची तयारी करून घेते। इथे 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घेतले, अर्धा लिंबू घेतलाय, गोडा मसाला 1 चमचा, 1 चमचा हळद घेतले, आणि 1.25 चमचा मी मसाला घेतलाय। चवीपुरतं मीठ घेतलंय। हे सर्व मी एकत्र करून सर्व बोंबीलला लावून घेते। हे सर्व बोंबीलला मी मसाले लावून घेतले। ह्याला 10 मिनिटं मी असंच ठेवून घेतो। कोणी कोणी म्हणतं की बोंबीलमधलं पाणी काढण्यासाठी त्याच्यावरती तवा ठेवा किंवा जड वस्तू ठेवा। मी तरी असं करत नाही आहे, ह्याची काही गरज होत नाही आहे। असं या पद्धतीने जे मी दाखवते त्या पद्धतीने केलं तर खूप छान क्रिस्पी होतात। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। इथे स्टफिंगसाठी मी मसाला तयार करून घेते। इथे मी कोथिंबीर घेतले आणि या प्लेटमध्ये मी खोबरं घेतले, थोडं पाव वाटी खोबरं, 1 मिरची घेतले, आलं घेतले आणि लसूण घेतले। मिरची मी जास्त प्रमाणात यूज करत नाही आता, कारण आपण मसाला पण यूज केलाय आणि त्यातला आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट पण लावले, तर जास्त प्रमाणात तिखट होईल म्हणून मी एकच मिरचीचा यूज केलेला आहे। ते सर्व मी आता बारीक करून घेते। यामध्ये पाणी नाही टाकायचे, कारण आपण स्टफिंग करणार आहोत, तर ते पातळ झालं तर त्याच्यामध्ये ते राहणार नाहीये व्यवस्थित। इथे मी थोडं मीठ ॲड करून घेते आणि लिंब थोडं घेते। इथे स्टफिंगसाठी जो मसाला आहे ते मी वाटून घेतले। एकीकडे रवा घेतलेला आहे आणि हे जे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं बोंबील ते मी घेतले। एकीकडे मी तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते, कारण इकडे आपण जे स्टफिंग करणार आहोत तोपर्यंत आपलं तेल गरम होणार आहे। इथे बोंबील आहेत, ते बोंबील मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये जे मसाला केलेला आहे ते मी भरून घेते। हे पूर्ण भरून घेणार आहे त्याच्यामध्ये। छान भरून घेते आणि रवा आहे, रवामध्ये छान कोट करून घेते त्याला। इथे एक एक करून मी सर्व बोंबील मी मसाला भरून घेते आणि रवा लावून घेते। तेल गरम झालेलं आहे। इथे मी जे बोंबील भरून घेतलेले आहेत मसाला ते एक एक ठेवून फ्राय करून घेते।
हे मी सर्व बोंबील फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये घेतलेले आहेत। पाच मिनिटं झालेले आहेत। हे एक एक करून मी पलटी करून घेते। छान क्रिस्पी व्हायला लागले ते। हे बोंबील सारखे पलटी नाही करत राहायचे, हे 2 ते 3 वेळाच पलटी करायचे, नाहीतर ते तुटले जातात। इथे साइडने मी थोडं तेल ॲड करते आणि अजून 5 मिनिटं परतून घेते। ही रेडी झालेली आहे आपलं बोंबील स्टफ फ्राय रेसिपी। नक्की करा आणि सांगा कशी झाली ती, आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा।